ज्यांनी माझ्या विरुद्ध माझ्यावरती अन्याय केलेला आहे, खोटं केलेलं आहे, माझे पुरावे नष्ट केलेले आहेत, माझे आणि षडयंत्र रचून मला खोट्या गुन्ह्यात अडकलेले असे काही अधिकारी आहेत, त्यांची मी नावं दिलेली आहेत आणि माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मी वरिष्ठांकडे मी सर्व काही पुरावे सादर केलेले आहेत. तर त्याच्यावरती कारवाई होण्याची विनंती आहे. आणि जर का माझ्या जीवाला आणि माझ्या परिवाराच्या जीवाला जर काय कमी जास्त झालं, बरं वाईट झालं किंवा धोका झाला तर हे सर्वजण जिम्मेदार असतील. हे चॅनलच्या माध्यमातून मी नमस्कार दोस्तों, सत्य ही कहूँगा सत्य ही दिखाऊंगा टीवी न्यूज़ पे आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र मुंबई कांदिवली चारकोप विधानसभा में एक सामाजिक कार्यकर्ता जो लोगों की समस्या को सुलझाने में मदद करते हैं, लेकिन कुछ ऐसे लोग हैं जो इन्हें नागवार समझकर इनके साथ दुर्व्यवहार। आइए जानते हैं इनसे, इनकी जुबानी। नमस्कार, मी आगतराव आवटे कांदिवली पश्चिम या ठिकाणी राहतो. मी एक ऑटो रिक्षा चालक आहे आणि सामाजिक कामे करत असतो. आणि मी जिथे पोलीस प्रशासनामध्ये असो किंवा जिथे ते लोकांवरती अन्याय अत्याचार होत असतो त्या ठिकाणी मी लोकांना मदत करायचं काम आणि आवाज उचलायचं काम मी गेल्या 15 वर्षापासून मी करत आहे. सन 2000 आता एक विषय असा तिथून स्टार्ट झालेला माझ्याबरोबर खोटे गुन्हे दाखल करायचा. मी पोलीस प्रशासनाविरुद्ध आणि जे काही भूमाफिया लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मी आवाज उचलल्यामुळे माझ्याविरुद्धच कसे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनामध्ये असे काही भ्रष्ट आणि पैशासाठी काम करणारे काही लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे मी पुराव्यासहित आज मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की मी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये नाही, पण पोलीस प्रशासनामध्ये असे काही पोलीस अधिकारी आहेत की ते तक्रारदारालाच आरोपी बनवण्याचं काम करत असतात आणि खोटी कामं करत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचं त्यांच्यामुळे नाव खराब होत असतं. आणि त्या संदर्भामध्ये मी पूर्ण पुराव्यासहित मी जे काही बोलतो आहे ते पुराव्यासहित बोलणार आहे. आणि त्यांना ज्याची मी नावं घेतलेली आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून, त्यांना जर माझ्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जर जायचं असेल किंवा कुठेही कायदेशीर कारवाईसाठी पुढे यायचं असेल तर त्यांना मी चॅलेंज करतो की त्यांनी यावं माझ्या पुढे. आता मी माझ्या ह्या सर्व घटनेबद्दल मी सामाजिक काम करत असताना माझ्यावरती कशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले आणि पोलीस प्रशासनामध्ये कसे काही अधिकारी आहेत ते कसे काम करतात याबद्दल मी माहिती चालू करतो. चारकोप परिसरामध्ये सन 2015-16 मध्ये काही भूमाफिया आहेत, त्यांनी सरकारी जागेवरती फ्लॅट देण्याच्या बहाण्याने स्कीम तयार करून एक त्यांनी संस्था रजिस्टर केली आणि संस्था रजिस्टर करून त्या संस्थेचा त्या सरकारी जागेवरती बोर्ड लावून माझ्यासहित जवळजवळ 60 ते 65 लोक यांना 7 लाख प्रत्येकी 7 लाख 10 लाख कोणाकडून 5 लाख अशा प्रकारे घेऊन करोड रुपयाची त्यांनी फसवणूक केलेली होती. आणि फसवणूक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमची फसवणूक झाल्यानंतर तिथे 2017 मध्ये चारकोप पोलीस ठाण्यामध्ये आम्ही काही लोकांनी तक्रार अर्ज दाखल केले. आणि तक्रार अर्ज दाखल केल्याच्या नंतर त्यावेळचे जे काय तपासी अधिकारी होते त्यांनी त्या भूमाफियांना बोलवून घेतलं असेल आणि त्यानंतर त्यांनी आमचा तक्रार अर्ज असतानासुद्धा त्यांनी माझ्यावरती अशा प्रकारे हल्ले केले. माझा हात तोडला, त्यांनी डोकं फोडलं आणि मला त्यांनी रक्तबंबाळ केलं की मी काही लोकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली याचा राग घेऊन. आणि माझा हात तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता, हा फोटो आहे माझ्याकडे, याचं मेडिकलसुद्धा आहे. तर मी मेडिकल करून चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी मी तिथे बसलो होतो. आणि त्यावेळी माझे परिवारातील काही सदस्यांना माहिती मिळाल्यानंतर ते मला बघण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये आले होते. तर आम्ही ते तक्रार दाखल केली, परंतु ते भूमाफिया लोक त्या पोलीसवाल्यांना त्यांनी मॅनेज केलं, तिथल्या अधिकाऱ्यांना, ठाणे अंमलदारांना. आणि आमची केस जी आहे मला घरात घुसून त्यांनी मारहाण केली होती. माझा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते. ते कलम त्यांनी त्या जे काही स्ट्रॉंग कलम होते, अदखलपात्र कलम होते, हे आपले नॉन बेलेबल सेक्शन होते त्याच्यामध्ये, ते कलम त्या अधिकाऱ्यांनी लावले नाहीत त्यांना. आणि उलट आमची एफ आय आर झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्या चारकोप पोलीस स्टेशनच्या गेटवरती काही महिलांना घेऊन आले
आम्ही तिथे आमच्या परिवारातील सदस्यासोबत मी बोलत उभारलो होतो आणि तिथे असं दाखवलं की त्या महिलेला मी बांबूनी मारहाण केली. मला त्या पोलीस प्रशासनाला आता माझं डोकं असं हलतं आहे की माझी परिस्थिती अशी आहे. मी FIR ज्यावेळी दिलेली आहे त्यावेळी माझा हाताचा अंगठा घेतलेला आहे, लेफ्ट थंब घेतलेला आहे. तिथे मला सही पण पेन पकडता येत नव्हता, मला सही करता येत नव्हती. ते FIR वरती माझे अंगठे घेतलेले आहेत माझा ज्यावेळी मी तक्रार दिली त्यावेळी. आणि मी त्या महिलेला बांबूने तिथे गेटवरती पोलीस स्टेशनच्या मारलं असं म्हणून माझ्यावरती विनयभंगाची केस केली. माझ्या परिवारातील सदस्यावर मला जे काय बघायला आले होते, आम्ही उभा होतो, 4 लोकांवरती आमच्यावरती त्यांनी विनयभंगाची केस त्या अधिकाऱ्यांनी क्रॉस दाखल करून घेऊन त्यांनी आम्हाला चौघाला जेलमध्ये टाकलं. आणि ते जे भूमाफिया होते माझ्यावरती अशा प्रकारे हल्ले केले, त्यांनी मला रक्तबंबाळ केले, माझा हात तोडला. त्यांनी अटकपूर्व जामीन व्हायला त्यांना मदत केली. त्यांच्यावरती ह्याच्या अगोदरही गुन्हे दाखल होते दखलपात्र, तरीसुद्धा त्यांना ते मदत केली. परत नंतर याच भूमाफियांनी आमची फसवणूक झालेली होती 60-65 लोकांची, त्याच्यामधले काही लोकांनी आम्ही तक्रार दिली होती. त्यातल्याच एका महिलेला काहीतरी त्यांनी फूस दिली आणि पुन्हा त्या महिलेला पुढे करून त्यांनी आणखी एक 5-6 लोक त्या महिलेसोबत हे करून मी रस्त्यावरून जात असताना बाईकवरती मला अडवलं आणि अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्यावरती त्या लोकांनी आणि त्या महिलेनी मला मारहाण केली, मला रस्त्यामध्ये अडवून. त्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी तो पोलीस प्रशासनाला सादरसुद्धा केला. त्यावेळी हे 2022ची घटना आहे. त्यावेळी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये सिनियर मनोहर शिंदे साहेब होते. त्या मनोहर शिंदे साहेबांना मी ते व्हिडिओ दाखवूनसुद्धा त्यांनी माझ्यावरती दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि तो व्हिडिओ आता सध्यासुद्धा माझ्याकडे आहे. अशा प्रकारे त्यानंतर आम्ही 2017मध्ये आम्ही तक्रार अर्ज दिलेला होता. 18, 19, 20, 21, 22 त्या तपासी अधिकारी चारकोपमधला सचिन पाटील, PSI सचिन पाटील या अधिकाऱ्याने आमचे अर्ज 4 वर्ष पेंडिंग ठेवला आणि 2021मध्ये माझ्या अर्जावरती आमचे जे काही फसवणूक झाली होती त्या अर्जावरती कारवाई न करता उलट आमच्याच विरोधामध्ये एक महिला तयार केली आणि त्यांनी बनावटी माझ्या सह्या मारल्या, खोटे खरेदी विक्री करारनामा बनवला त्या महिलेचा माझ्यासोबतचा आणि मला एक समजपत्र दिलं आणि त्या समजपत्रामध्ये मेन्शन केले की आवटेच्या तुझ्या विरोधामध्ये म्हणजे माझ्या विरोधामध्ये ह्या महिलेनी अशा प्रकारे 7 लाख रुपये किमतीचा मी तिला विकल्याचा करारनामा सादर केलेला आहे. म्हणजे बघा, म्हणजे मी तक्रारदार असताना मला आरोपी बनवण्याचं षडयंत्र करणारा हा सचिन पाटील त्याच्यामध्ये होता आणि सचिन पाटीलनी त्या महिलेशी मिळून मला आरोपी बनवायचं काम केलं. मग मी त्या माहिती अधिकारामध्ये त्या सचिन पाटील यांच्याकडे मी अर्ज केला की माझ्या विरुद्ध जे काही तक्रार अर्ज आणि जे काही ॲग्रीमेंट तुमच्याकडे कागदपत्र सादर केलेले त्याची मला प्रत मिळण्यात यावी. परंतु ते सचिन पाटील यांनी मला ती प्रत दिली नाही आणि माहिती अधिकारामध्ये त्यांनी ते चौकशी चालू असताना त्या कागदपत्रांची विल्हेवाट लावली अशी मला माहिती दिली. मग याबद्दल मी प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी यांच्याकडे मी दाद मागण्याकरिता गेलो. तिथेसुद्धा त्यांनी ती माहिती मला दिलेली नाही, अजूनपर्यंत दिलेली नाही. याचा अर्थ त्या अधिकाऱ्याने मी तक्रार असताना माझा अर्ज 4 वर्ष 5 वर्ष पेंडिंग ठेवून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र केल्याचं आणि पुरावा नष्ट केल्याचं हे सिद्ध झालेलं आहे. मी याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील, महासंचालक मॅडम असतील, गृहमंत्री साहेब असतील यांना मी त्यावेळी वेळोवेळी मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे. त्यानंतर ह्या अधिकाऱ्यांनी माझे पुरावे नष्ट केले, त्याबद्दल मी तक्रार अर्ज केला, सगळे काही पुरावे मी सादर केले. परत त्यानंतर त्याच अर्जाचं वरून 2022मध्ये म्हणजे 5 वर्षानंतर चिटिंग म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही 10 ते 15 लोकांचे आमचे त्याच्यामध्ये तक्रार आहेत. कुणाचे 7 लाख असतील, कुणाचे 5 लाख असतील, कुणाचे 10 लाख रुपये असतील. परंतु जे काय गुन्हा दाखल केला फक्त फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एखाद्या स्कीम दाखवून जर भूमाफिया सरकारी जागेवरती जर तो चिटिंग करत असेल तर त्याच्यावरती MPID कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे होती, त्यांची प्रॉपर्टी जप्ती केली पाहिजे होती. पण पोलीस प्रशासनाने केली नाही. फक्त 420चा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला. ते लोक आता बिंदास फिरतात आहे. यानंतर याच पोलीस प्रशासनामध्ये आता ह्या लोकांनी मी कुठे म्हणजे कंटिन्यू मी या गोष्टीचा पाठपुरावा करतोय असं हे असताना काही आमच्या एरियामधील मुंबईतील बहुजन मुक्ती पार्टी या नावाच्या पार्टीचे काही महिला आहेत. त्या महिलांना पुढे करून माझी बदनामी वारंवार करत होते ते लोक. मला
फेसबुकवरती सोशल मीडियावरती मला त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करत होते. मी वारंवार 2 वर्ष सलग मी त्यांच्याविरुद्ध पुरावे सादर करून तक्रारी करत होतो, तक्रारी अर्ज देत होतो. पण त्यांनी फक्त NC घेतलेले आहेत, पण त्या महिलावरती प्रतिबंधक कारवाई केली नाही. हे ॲप्लिकेशन माझं चारकोप पोलीस ठाण्यामधले API सुधीर चव्हाण यांच्याकडे होतं. परंतु त्या सुधीर चव्हाण यांनी मला सांगितलं की आवटे, तू पोलिसांच्या विरोधात तक्रार करतो, तू समाजसेवक बनतो, तुझ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार. मग मी लगेच ॲडिशनल CP साहेबांना भेटून त्याची तक्रार दिली. मला धमकी दिल्यानंतर तक्रार दिल्याच्यानंतर काही दिवसानंतर ह्या सुधीर चव्हाण आणि चारकोप पोलीस स्टेशनमधले सिनियर वगैरे त्या लोकांनी प्लॅनिंग केलं आणि माझ्या विरुद्ध त्या महिलेला पुढे करून माझ्यावरती विनयभंगाचे पुन्हा गुन्हा दाखल केले. परत ही बहुजन मुक्ती पार्टीची जी महिला आहे यांच्या संदर्भामध्ये मी वारंवार 2 वर्षापासून मी तक्रार देत होतो, ॲप्लिकेशन देत होतो. आणि घटना लास्टची शेवटची घटना जी आहे 26 जून 2023ची घटना होती. तिच्या मुलीने मला तिच्या वडिलाला मदत करतो ह्या संशयावरून मला घाणेरड्या भाषेमध्ये माझ्या पत्नीच्या समोर शिवीगाळ केली होती. आणि शिवीगाळ केली म्हणून मी त्याचा ऑडिओ आणि ॲप्लिकेशन आम्ही चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं. त्या ॲप्लिकेशन ते होतं ते PI मनीष आवळे होते, त्यांच्याकडे ते ॲप्लिकेशन होतं. त्या मनीष आवळेने आमचं ॲप्लिकेशनवरती दखलपात्र गुन्हा दाखल होत असताना त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट त्या मनीष आवळेने काय केलं, 1 महिना आमचा अर्ज पेंडिंग ठेवला. पहिल्याचे तर 2 वर्षापासूनचे अर्ज सगळे पेंडिंग होते, त्याच्यावरती काहीच प्रतिबंध झाली नाही. परंतु हा सुद्धा अर्ज त्यांनी 1 महिना मनीष आवळेने पेंडिंग ठेवला. आणि हा मनीष आवळे नावाचा जो PI होता हा SC समाजामधून येत होता. त्यानंतर जे काय चारकोप पोलीस स्टेशनचे जे तत्कालीन जे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम होत्या ज्योती भोपळे मॅडम, ह्याही SC समाजामधून येत होत्या. त्यानंतर जे काय तिथले काय सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आमच्या एरियामधले शैलेंद्र धिवार साहेब, हेही SC समाजामधून येत होते. म्हणून ह्या लोकांनी मला आता माझ्याकडे पुरावा मी सादर केलेला आहे, त्यांच्याविरुद्ध समोरच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो आहे. ऑलरेडी आवटे 2 वर्षापासून ह्या महिला यांच्याविरुद्ध तक्रार देत आहेत पुराव्यासहित. म्हणून यांनी प्लॅनिंग केलं आणि ह्या बहुजन मुक्ती पार्टीची जी काही महिला आहे त्या महिलेची जी मुलगी नाशिक येथे राहणारी मुलगी नाशिकला राहायला आहे, त्या मुलीला बोलवून घेतलं आणि त्या मुलीचा 1 महिन्यानंतर माझ्यावरती गुन्हा दाखल करून घेतला की तिच्या आईचा मुंबईमध्ये 1 महिना अगोदर मी तिचा पाठलाग केला. आणि ज्यावेळी मी पाठलाग केला त्यावेळी ती बहुजन मुक्ती पार्टीची महिला ह्या चारकोप पोलीस स्टेशनचे सिनियर ज्योती भोपळे मॅडमच्या यांच्या केबिनमध्ये 2 तास होती त्यावेळी. मग त्यावेळी तिने तक्रार का दिली नाही? ती काय महिला काय अशी ही नाही आहे, ती शिक्षित आहे. त्या महिलेने त्यावेळी ती तक्रार नाही दिली आणि फक्त मी इथून इथे पाठलाग केलो असं त्यावेळी त्यांनी ते म्हटलेलं आहे की 5 वाजता ती महिला इथं उतरली एकतानगरला, एकतानगरवरून ती भावरेकरनगरला गेली, भावरेकरवरून त्यावेळी जी काय तिने घटना सांगितलेली मुलीनी त्यावेळी मी या एरियामध्ये नव्हतो, मी CP साहेबांच्या ऑफिसमध्ये मुंबई साईडला होतो. तिथले मी पुरावेसुद्धा त्या मनीष आवळेकडे मी सादर केले आणि त्या मुलीने सांगितलं होतं की मी तिच्या आईचा फोटो काढून तिच्या वडिलाला पाठवला. परंतु तिच्या वडिलांनी स्वतःहून त्या मनीष आवळेकडे लिखित पत्र दिलेलं आहे तिची आई त्या फिर्यादीविरुद्ध, त्या मुलगीविरुद्ध आणि तिच्या पत्नीविरुद्ध की आवटेने असा मला कुठलाही फोटो पाठवलेला नाही किंवा काही नाही आहे. ह्या दोघी महिलांनी आवटेंना फसवणे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं लिखित पत्र दिलेलं आहे. त्याचीसुद्धा कॉपी माझ्याकडे आहे, इथे पुरावासुद्धा दिलेला आहे. तरीसुद्धा त्या मनीष आवळेनी मी ह्या पाठीमागे माझ्याविरुद्ध जे काही फसवणुकीचे प्रकार केले होते पोलीस प्रशासन भूमाफिया यांनी, त्यांच्याविरुद्ध मी वारंवार पोलीस प्रशासनामध्ये वरिष्ठाकडे मी माहिती पाठपुरावा करत होतो आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये अडकत असताना ह्याचा राग मनात धरून त्यांनी आम्ही दिलेल्या तक्रारीचं कुठल्याही प्रकारे दखल न घेता आम्ही तक्रारदार मी असताना मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी तिथे गुन्हा दाखल केला आणि काहीही पुरावा नसताना त्यांनी माझ्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं. ते झाल्याच्या नंतर पुन्हा धारावी पोलीस स्टेशनमध्ये तिथे एक आमच्या संघटनेचं कार्यालय होतं आणि आम्ही त्या संघटनेचं काम करत असताना तिथे मीटिंगा व्हायच्या धारावीच्या ऑफिसमध्ये आणि त्या मीटिंगमध्ये 22 घटना आहे, 22/10/2022ची घटना आहे. त्या ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना या बहुजन मुक्ती पार्टीची जी महिला आहे तिचं मी नाव आता मी ह्याच्यामध्ये घेत नाही आहे. तर त्या महिला आणि त्या मुलींनी ऑफिसमध्ये घुसून चपलानी मारहाण केलेले, शिवीगाळ केलेले सगळ्या कार्यकर्त्यांना, महिलांना, आमच्या महिला कार्यकर्ता होत्या त्यांना घाणेरडा अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केलेला आहे आणि तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही तात्काळ
तिथले जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे धारावी पोलीस स्टेशन, त्या पोलीस स्टेशनमध्ये पुरावा सादर करून आम्ही तिथे तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची NC दाखल करून घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही तिथले जे काही वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही लिखित पत्रव्यवहार केलेले आहेत अगोदर 2 वर्षापासून कंटिन्यू. परंतु तिथल्या पोलीस प्रशासनाने आम्ही पुरावा सादर करून सुद्धा त्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आमच्याकडे आहे की ती महिला आमच्या ऑफिसमध्ये घुसून सगळ्यांना मारहाण करते, शिवीगाळ करते, बदनाम करते, आमच्या महिला कार्यकर्त्यांना अश्लील भाषेमध्ये त्यांनी बोललेलं आहे. असं असताना सुद्धा त्या पोलीस प्रशासनाने आमची दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि 2 वर्षानंतर माझ्या विरुद्ध त्याच महिलेनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ह्या सर्व ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे असलेले एव्हिडन्स, अगोदर केलेले माझे NC अर्ज हे सर्व मी न्यायालयामध्ये सादर केल्याच्यानंतर मला अटकपूर्व जामीन मिळालेले आहेत बाकी ह्या तिन्ही प्रकरणामध्ये. त्यानंतर या लोकांनी मला अटकपूर्व जामीन मिळाला. हा आवटे जेलमध्ये गेला नाही, एकदाच गेला आवटे जेलमध्ये आणि हा फसत नाही म्हणून ह्या बहुजन मुक्ती पार्टीची महिला आणि तिची मुलगीनी पुन्हा 5व्या वेळी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 25 फेब्रुवारी 2023 रोजी मी तिच्या घरामध्ये, मी राहायला चारकोपमध्ये आहे, ते राहायला गोरेगावमध्ये होते आणि ज्या दिवशीची घटना सांगते 22/2/2023ची तिने जे काही घटना सांगितलेली, तिने माझी कंप्लेंट केलेली आहे, त्या दिवशी मी आणि माझे सहकारी असतील ते आम्ही पुण्यामध्ये एका माझ्या मित्राच्या प्रॉपर्टीचं हे होतं त्याच्या मदतीसाठी आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. तिथे माझ्या रेल्वेचं आमच्याकडे तिकीट आहे आणि आम्ही रात्रीचं येऊन आम्ही 12 वाजले होते आम्हाला घरी, आम्ही येऊन तिथे हे केलेलं आहे. आम्ही त्या घटनास्थळी नव्हतो तरीसुद्धा त्या महिलेने आणि तिच्या मुलींनी माझ्यावरती गंभीर आरोप केले. असे आरोप केले की मी त्यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केली, शिवीगाळ केली आणि धमकी देऊन मी निघून गेलो. एवढे गंभीर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला. मग त्यावेळी मला तिथून पोलीस स्टेशनवरून मला बोलवण्यात आलं. त्यांच्याकडे मी तिकीट सादर केलं आणि ती जी घटना घडली त्यांनी सांगितली होती त्यांच्या घराच्या समोर CCTV कॅमेरे लागले होते. ते कॅमेरे तपासी अधिकारी त्यावेळचे निलमा जाधव मॅडम होते, तिथले काही अधिकारी होते, त्यांनी ते ताब्यामध्ये घेतलं आणि ही घटना मी DCP साहेबांना भेटून सांगितल्यानंतर त्या गुन्ह्यातून माझं नाव वगळण्यात आलं. या घटनेचा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे. कंटिन्यू 2 वर्ष त्या गोरेगाव पोलीस स्टेशनचे जे काय तिथले तपासी अधिकारी होते त्यांनी या घटनेचा एवढं पुरावा सादर करूनसुद्धा तिथून माझं नाव वगळण्यासाठी आणि हे सगळं माझी ती प्रोसिजरमधून नाव काढण्यासाठी 2 वर्ष माझी सतत त्या अधिकाऱ्यांनी मी पाठपुरावा करत असताना 2 वर्ष माझे त्यांनी वाया घालवलेले आहेत. 2 वर्षांनंतर त्यांनी तिथे काय उपस्थित होते, त्याचा नवरा होता, त्या नवऱ्याचं त्यांचं भांडण झालं होतं. त्या नवऱ्याच्या विरुद्ध 2 वर्षानंतर बोरिवली न्यायालयामध्ये त्यांनी चार्जशीट दाखल केलेला आहे. म्हणजे 2 वर्ष मला त्यांनी मानसिक त्रास दिला, मला अडकवण्याचा प्रयत्न करत होती वारंवार ती महिला. तिथेही माझं नाव वगळण्यात आलं, त्याचा अहवाल माझ्याकडे आहे. पुन्हा ह्या बहुजन मुक्ती पार्टीची जी काही महिला आहे तिचा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे मुन्ना प्रजापती आणि किरण सावंत. किरण सावंत आणि मुन्ना प्रजापती यांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल क्रमांक 319/2024 म्हणजे 14/6/2024ला माझ्यावरती गुन्हा दाखल केला की चारकोप हद्दीमध्ये त्यांनी सरकारी जागेवरती ह्या लोकांनी बुद्धविहार बनवलेला आहे आणि बुद्धविहार बनवून ते लोक सरकारी जागा हडपत असतात. हा मुन्ना प्रजापती लोकांना तिथे विक्री करतो, भाड्याने देतो, त्याचे ॲग्रीमेंट माझ्याकडे आहेत, त्याच्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत पोलीस स्टेशनमध्ये, बऱ्याच लोकांनी दिलेले आहेत. परंतु पोलीस प्रशासनाने आणि गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती काहीच कारवाई केली नाही. हे लोक सरकारी जागेवरती, हा मुन्ना प्रजापती हा OBC समाजाचा आहे आणि हा सरकारी जागा हडपण्यासाठी, विक्री करण्यासाठी, भाड्याने ठेवण्यासाठी तिथे त्यांनी बुद्धविहार बनवलेला आहे. हे सर्व आम्ही फोटो पुराव्यासहित आम्ही तिथे तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु हे आम्ही पाठपुरावा करत असताना त्या मुन्ना प्रजापती आणि ह्या किरण सावंत नावाच्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध चारकोप पोलीस स्टेशनमध्ये हा 319 बुद्धविहार आम्ही ते तोडलं आम्ही आणि तिथे मी सुद्धा हजर होतो असं माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केला होता. परंतु मी तपासी अधिकारी तिथले जे काही चारकोप पोलीस स्टेशनचे विशाल तेजाळे साहेब आहेत यांच्याकडे मी माहिती दिली सर्व आणि त्या तेजाळे साहेबांनी माझं CDR काढलं, लोकेशन काढलं, तिथे माझा काय सहभाग आहे का ते सगळं चौकशी केली. त्यानंतर त्याही गुन्ह्यातून माझं नाव वगळण्यात आलं की आवटेचा तिथे कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नाही आहे म्हणून तो खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केल्याचं तेही अहवाल माझ्याकडे उपलब्ध आहे.
7 वेळा झालं. 7व्या नंतर त्यांनी पुन्हा कुठे मी अडकत नाही आहे, मी कायदेशीर मी पोलिसांना मी मदत करतो आहे, कायदेशीर मी पोलिसांकडे मी पुरावे सादर करतो आहे म्हणून ह्या भारत मुक्ती मोर्चाला संलग्न असलेल्या राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती नावाच्या संघटनेचा तो मुंबई प्रदेशाध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे किरण सावंत. या व्यक्तीने माझ्या विरुद्ध चारको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. आणि त्या तक्रारीमध्ये मग त्यांनी काय म्हटलं की मी चारको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेळके साहेब आणि PSI आंबेकर साहेब यांच्यासमोर मी जातीवाचक त्याला मी शिवीगाळ केली आणि त्याला मी अपमानित केलं आणि आवटेच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी त्यांनी खोटी तक्रार दिली. मग या तक्रारीची चौकशी माननीय चारको पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शेळके साहेबांनी केली. त्याच्यामध्ये आंबेकर साहेब होते, ते होते. त्यांच्यासमोर मी कशी काय जातीवाचक शिवीगाळ देऊ शकतो, मी दिली नाही. हे सर्व तिथे जे उपस्थित होते साक्षीदार त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आणि नोंदवल्याच्या नंतर तिथे असं निष्पन्न झालं की यांनी तक्रार खोटी दिलेली आहे. त्यांनी स्वतःसुद्धा कबूल केलेलं आहे की मी ही तक्रार आवटेच्या विरुद्ध खोटी तक्रार दिलेली आहे. त्याचासुद्धा माझ्याकडे अहवाल आहे. 8 वेळ झाले, तिथं पण ते थांबले नाहीत, फसलो नाही म्हणून. त्यांनी पुन्हा माझ्या विरुद्ध ह्याच किरण सावंतनी मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरवरती माझा फोटो छापतो म्हणून आमच्या भावना दुखावल्या म्हणून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असं बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार अर्ज दाखल केली माझ्या विरुद्ध. तिथेही तिथले जे काय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब आहेत, तिथले जे काय पोलीस निरीक्षक साहेब होते, त्यांनी माझी चौकशी केली. मी त्यांना जाऊन सगळी माहिती सादर केली. साहेब सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आम्ही आदर करतो, त्यांची जयंती साजरी करतो. मी OBC समाजामधून येतो, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि जर आता मी सगळेजण टाकतात, मी टाकला म्हणून काय त्याच्यामध्ये मी काय गुन्हा केलेला आहे हे सगळे मी माहिती मांडल्याच्या नंतर तोही अर्ज तिथे ह्या किरण सावंतनी खोटा केल्याचं तिथला अहवाल तो सुद्धा माझ्याकडे आहे. 9वी वेळ झाली. आता 10व्यांदा पुढे हाच बहुजन मुक्ती पार्टीचा मुन्ना प्रजापती किरण सावंत आणि ह्यांचा एक जोडीदार आहे रवींद्र येळिंजे नावाचा व्यक्ती आहे. ह्या लोकांनी प्लॅनिंग करून एका अनोळखी महिलेला मी मुंबईमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती 2023मध्ये मुंबईमध्ये मी साजरी करत होतो आणि त्यावेळची घटना त्यांनी सांगितलेली आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये नालासोपारामध्ये आचोळे पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेला पुढे करून, अनोळखी महिला आहे, तिला पुढे करून एक गंभीर स्वरूपाचा रेपचा गुन्हा तिथे दाखल केला होता आणि मीही माझाही सहभाग होता असं त्यांनी माझं नाव त्या महिलेला सुचवून टाकून माझ्यावरती FIR रजिस्टर केला. त्या याच्यामध्ये मला त्या आचोळे पोलीस स्टेशनमधून माझ्या घरी चारको मुंबई येथे तिथले काही तपासी अधिकारी आणि डिटेक्शनचा स्टाफ मला अटक करण्याकरता तिथून आल्याच्या नंतर मी त्यांना विचारली की माझ्यावरती तुम्ही गुन्हा जे दाखल केला आहे त्याच्याबद्दल मला माहिती द्या. तर त्यांनी माहिती दिल्याच्या नंतर मी त्यांना माहिती दिली की अशा प्रकारे माझ्यावरती असं ऑलरेडी 9 ते 10 वेळा मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हा असा प्रकार आहे. त्यावेळी त्या आयोच्या लक्षात आलं आणि मी त्यानंतर जाऊन तिथले जे काही CP साहेब आहेत मधुकर पांडे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना मी पुरावे सादर केले. साहेब ह्यावेळी मी इथे असताना मी तिथे कसं काय मी तिथे हजर होऊ शकतो, माझं लोकेशन काढा, CDR काढा माझं. काल मी तिथे जाऊन सगळं माहिती दिल्याच्या नंतर मग ते CP साहेबांनी आणि त्या तपासी अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनची तिथे चौकशी झाल्याच्या नंतर त्या फिर्यादी महिलेला, म्हणजे तिला मी ओळखतही नाही, त्या महिलेला बोलवण्यात आलं आणि तिची इन्क्वायरी केल्याच्या नंतर त्या महिलेने सांगितलं की हा बहुजन मुक्ती पार्टीचा जो आहे मुन्ना प्रजापती आणि तिचे साथीदार आहेत, त्यांनी त्या महिलेला मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं सुचवलं असं त्या महिलेनी पुरवणी जबाब दिले. त्यानंतर त्या महिलेनी न्यायालयासमोर सुद्धा अशाच प्रकारे ह्याच लोकांनी, आवटेंना मी ओळखत नाही आणि आवटेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ह्या लोकांनी मला सुचवलं म्हणून ते केलं असं त्या न्यायालयासमोर सुद्धा कबूल दिलेले आहेत. त्याचेसुद्धा माझ्याकडे कागदोपत्री संपूर्ण अहवाल उपलब्ध आहेत. पुन्हा 12व्या वेळी ह्याच मुन्ना प्रजापती किरण सावंत नावाचा व्यक्ती आणि हे येळिंजे नावाचा एक रवींद्र येळिंजे नावाचा हा राष्ट्रीय अत्याचार प्रतिबंधक मोर्चा नावाची संघटना चालवतो. हे फक्त 4-5 लोक आहेत ह्याच्यामध्ये आणि हे पोलीस प्रशासनावरती दबाव निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षाचा दबाव निर्माण करतात आणि महिलांना अशा प्रकारे पुढे करून त्यांनी
नालासोपारामध्ये पेलार पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला पुढे केलं आणि तिथे माझ्यावरती पोक्सो आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला। आणि ज्या महिलेला पुढे करून त्यांनी ते तिथे ॲप्लिकेशन दिलं होतं ह्या लोकांनी, त्यावेळी मी बोरिवलीचे DCP ऑफिस परिमंडळ 11चे DCPचे ऑफिस कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये वारंवार माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल होतात, खोटे गुन्हे दाखल हे लोक करतात आहे। या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी मी तिथे एंट्री करून साहेबांची, आनंद भोईटे साहेबांची भेट घेण्यासाठी मी तिथे बसलो होतो। तर मी तिथून मला फोन आला पेलार पोलीस स्टेशनमधून त्या तपासी अधिकाऱ्यांचा, त्यांनी मला पाठवलं की असं तुम्ही या। मग मी त्या अधिकाऱ्यांना इथले माझे जे काय डायरीचे जे काही कॉपी आहे ती मी त्यांना दिली। मी त्यांना माहिती दिली की मी कॅमेरामध्ये आहे तिथे साहेब, माझा काही संबंध नाही, हे 50 किलोमीटरचं अंतर आहे, 60-70 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या महिलेला मी ओळखत नाही आहे, असं मी तिथे जबाब दिले, पुरावे सादर केले। परंतु त्या तपासी अधिकाऱ्याचं चालू दिलं नाही ह्या लोकांनी। का तर हे बहुजन मुक्ती पार्टीचे आणि हा रवींद्र येळिंजे नावाचा व्यक्ती हा काँग्रेसमध्ये काम करत होता त्यावेळी सामाजिक न्याय विभाग पदावरती, आणि हा तिथे बसून त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावरती दबाव निर्माण केला। ह्यांनी त्या सिनियरच्या डोक्यावरती बसून त्यांनी पोलीस प्रशासनाला दबाव निर्माण करून मी पुरावा सादर केलेला असताना सुद्धा माझ्यावरती त्यांनी हा गुन्हा दाखल केला। आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग त्या तपासी अधिकाऱ्यांनी इथलं जे काही DCP जे काही बोरिवलीचे आहेत DCP साहेब त्यांच्या ऑफिसमधलं जे काही फुटेज घेतलं, तिथली इंटरव्ह्यू घेतल्या आणि तो खोटा गुन्हा दाखल केल्याचं माझ्यावरती त्यांनी ते निष्पन्न झाल्याच्या नंतर त्यांनी ते B वर्गीकरण न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। असे हे 12 वेळा झालं। त्यानंतर पुन्हा या लोकांनी हा जो बहुजन मुक्ती पार्टीचा जी महिला आहे, त्याच्यानंतर तिच्यासोबत जो हा मुन्ना प्रजापती, किरण सावंत आणि हा रवींद्र येळिंजे नावाचा व्यक्ती त्यांच्यासोबत आहे, हे व्यक्तींनी ह्या रवींद्र येळिंजेंनी माझ्याविरुद्ध माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये मुंबईमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याकरता त्यांनी ॲप्लिकेशन केलं। तिथेही मला तिथं बोलवण्यात आलं, तिथेही मी सगळं पुरावे सादर केले आणि मग तिथेही चौकशी झाल्याच्या नंतर तिथे असं निष्पन्न झालं की हा जो अर्ज केला होता त्यांनी तो खोटा आहे, त्याच्यामुळं तोही अर्ज तिथे रद्द करण्यात आला। त्याचासुद्धा अहवाल माझ्याकडे आहे। परत 14व्या वेळी हाच रवींद्र येळिंजे पुन्हा चारकोप पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी माझ्यावर ॲप्लिकेशन केला। तिथेही चौकशी केली, तिथेही मी पुरावे सादर केले। त्यानंतरही तिथेसुद्धा ते पुरा ठरलं की ते खोटा त्याने गुन्हा दाखल केलेला आहे, खोटी माहिती दिलेली आहे पोलिसांना, तो सुद्धा अहवाल माझ्याकडे आहे। अशा प्रकारे 14 वेळा झाली। पुन्हा ही बहुजन मुक्ती पार्टीची जी महिला आहे तिचं नाव मी आता घेणार नाही आहे, का तर तिने माझ्याविरुद्ध जे काही गुन्हे दाखल केलेला आहे त्याचा ऑलरेडी एक केस माझ्यावरती त्यांनी पेंडिंग आहे, त्याचासुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत, ते सुद्धा खोटाच केलेला आहे। परंतु तिचाच नवरा हा रवींद्र येळिंजे, ती महिला राजेश जयस्वार नावाचा एक व्यक्ती आहे आणि ह्यांना साथ देणारा, आणि चंद्रकांत नेवरेकर नावाचा व्यक्ती आहे। अशा 5-6 लोकांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये, गोरेगावची एक महिला आहे तिला मी ओळखत नाही, त्या महिलेला पुढे करून माझ्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आणि ते पोस्टर बनवून त्यांनी माझी बदनामी करण्यासाठी सगळं सोशल मीडियावरती व्हायरल केलं की मी त्या महिलेने माझ्याविरुद्ध अशी तक्रार दिलेली आहे की आवटेविरुद्ध 6 रेपचे गुन्हे दाखल आहेत, 6 विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत आणि आवटे माझ्या मुलीला आणि मलासुद्धा म्हणजे त्याच्यापासून भीती आहे। आता त्या महिलेला कधी माझा संपर्क नाही, त्या महिलेला कधी मी भेटलेलो नाही किंवा कधी काही नाही, आणि हे लोकांनी त्या महिलेसोबत उभारून सर्व सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओ सगळे व्हायरल केलेले आहेत। ते मी घेतले। मला माहिती मिळाल्याच्या नंतर मी माहिती अधिकार तिथे टाकला ACP साहेबांना आणि तिथून मी माहिती घेतली। तर त्यावेळी मला माहिती त्यांनी त्या महिलेला पुढे करून राज्य महिला आयोग असतील, दिल्लीला ते महिला आयोग असतील, CP साहेबांना त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत। मग मी त्या ॲप्लिकेशनला मी चॅलेंज केलं आणि चॅलेंज करून मी तिच्या विरुद्ध मी तक्रार दाखल केली की माझ्या विरुद्ध कोणताही एकही रेपचा गुन्हा दाखल नाही, एकही माझ्यावरती आरोप नाही। पण गुन्ह्यामध्ये माझं नाव टाकलं होतं, त्यांनी हे केलं होतं, अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आरोप पण नाही माझ्यावरती आणि गुन्हाही दाखल नाही। तर तिने मला दाखवावं नसेल तर तिच्यावरती कारवाई करण्यात यावी म्हणून पत्र दिलं। माझी तिथे गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जबाब घेतले भोई साहेबांनी, API भोई साहेब होते, त्यांच्याकडे मी पुरावे सादर केले ह्यांनी माझी बदनामी केल्याचे, परंतु त्यांनी कारवाई नाही केली। म्हणून मी सरळ मॅजिस्ट्रेट जे काय त्याचे संबंधित बोरिवलीचे जे काय आमचे कोर्ट आहे, मी कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध मी दिलेलं आहे। तर अशा प्रकारे तिथेही ते खोटं तक्रार केल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे। तो सुद्धा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे। परत इथे पण थांबत नाहीत ते, आता सध्याचं लेटेस्ट तुम्हाला मी सांगतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, लेटेस्ट त्यांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये जे नालासोपारामध्ये पेलारमध्ये माझ्यावरती जे काही पोक्सो आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता,
त्या महिलेला पुढे करून आणि तिच्या भावजेला पुढे करून चारकोप पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा आता माझ्यावरती करंट या महिन्यामध्ये 15 दिवसापूर्वी 15/9/2025 रोजी माझ्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केलेली आहे की त्या महिलेला मी शिवीगाळ केली आणि हे केली. आता मी त्या महिलेला ओळखतच नाही आहे. मी ह्या संदर्भामध्ये करंट मी अगोदर सिनियर साहेबांची भेट घेऊन मी तिथे NC नोंद केलेलं आहे, तक्रार अर्ज दिलेला आहे की हे असं षडयंत्र हेच लोक आहेत आणि हेच लोक मला फसवण्याचा प्रयत्न करतात आहे. तरीसुद्धा त्या सिनियरनी माझा काय ऐकून घेतलं नाही आणि त्या महिलेला पुन्हा हे जे काय मुन्ना प्रजापती आहे, किरण सावंत, रवींद्र एळंजे नावाचा व्यक्ती आहे, हे बहुजन मुक्ती पार्टीचे आणि हे काँग्रेसचा आहे रवींद्र एळंजे. आता त्या एळंजेची काँग्रेसमधून हकालपट्टी झालेली आहे आणि त्याला बामसेपमधून पण हकालपट्टी केलेली आहे त्याची. आणि काही आता त्या लोकांबरोबर इथले स्थानिक जे काही वंचित बहुजन आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना ते मिळालेले आहेत. त्यांनाही काहीतरी लालच दिली असेल आणि त्यांनी जाऊन माझ्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. मला माहिती पडल्याच्या नंतर मी 16 तारखेला मी सिनियर साहेबांची भेट घ्यायला पुन्हा मी गेलो होतो तिथे. पण मला सिनियर साहेबांनी सांगितलं की आवटे तुम्हाला आज मी भेट देऊ शकत नाही, उद्या मी त्यांना समोर बोलवतो सगळ्यांना आणि तुम्हालाही बोलतो समोर काय ते आपण ऐकून घेणार मी. परंतु या सिनियर साहेबांनी, विनायक चव्हाण साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं नाही. 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, मला बोलवलं नाही. परंतु 23/9/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, बहुजन मुक्ती आघाडीचे कार्यकर्ते आणि हे लोक महिला ह्या ज्या महिला आहेत ते नालासोपाऱ्यामध्ये राहणाऱ्या आपल्याला पेलारमध्ये ज्या राहणाऱ्या महिला आहेत, माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेल्या ते निष्पन्न झालेले आहेत, अहवाल आहेत असताना ह्या महिलांना त्यांनी भेट दिली सिनियर साहेबांनी. मला ही गोष्ट माहीत नव्हती, मला नंतर कळाली. आणि 24 सप्टेंबर 2025 रोजी मला सकाळी 11 वाजता मला बोलवण्यात आलं. मला माहीत नव्हतं हे अगोदर यांची भेट झालेली आहे आणि तिथे त्यांचे जवळजवळ 30-40 कार्यकर्ते आणि त्यांचे हे सगळे लोक तिथे पोलीस सिनियरच्या साहेबांच्या केबिनच्या बाहेर उभा होते. मला एकट्याला बोलवण्यात आलं. मी एकटा गेलो होतो तिथे. ह्यांचं मला म्हणजे ह्यांनी प्लॅनिंग केलेलं मला अडकवण्याचं पुन्हा. परंतु मी पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर मला आत बोलवण्यात सिनियर साहेबांच्या केबिनमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी सिनियर साहेबांच्या केबिनमध्ये ह्यांचे लोक बाहेर जवळजवळ 20-25 लोक, आतमध्ये 8-10 लोक त्यांचे आणि मी त्यांनी एकटा पाडलं. आणि पोलीस प्रशासनामध्ये त्या केबिनमध्ये स्थानिक जे काही सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम आहेत, नीता पाडवे मॅडम तिथे बसलेल्या होत्या. त्याच्या बाजूला चारकोप पोलीस स्टेशनचे PSI विशाल तेजाळे साहेब बसले होते, PSI पारदी साहेब बसले होते, सिनियर साहेब बसले होते, 2 हवालदार होते आणि मला एकट्याला त्यांनी घेरलं. आणि मी सगळे हे पुरावे घेऊन, कागदोपत्री पुरावे घेऊन मी तिथे गेलो होतो माझी बाजू मांडायला. परंतु चारकोप पोलीस स्टेशनचे सिनियर साहेबांनी त्यांचे कान भरल्यामुळं आणि त्यांना आता काय लालच दिले आणि काय येते ते त्यांना माहिती, माझी भेट टाळतात आहे, आदल्या दिवशी त्यांची भेट घेतात आहे आणि मला बोलवून माझ्यावरती ते अशा प्रकारे मला त्यांच्या पुढे त्यांनी दमदाटी केली. 3 तास मला त्यांनी माझी दमदाटी केली. मला त्यांनी उलटसुलट बोलले. मला बोलतात तुला मी मोका लावणार, तुला तडीपार करणार, तुझ्या एरियामधून तुला मी मारत आणणार. मी क्राईम ब्रांच केलेलो आहे, मी क्राईम ब्रांच करून मी इथे आलेलो आहे, तू मला ओळखतो का, तू माझी माहिती घे, असं हे SCP मॅडमच्या समोर बसतात. आता मला हा प्रश्न पडतोय की त्या SCP मॅडमच्या समोर अशा प्रकारे मला धमक्या दिल्या जातात. माझा मोबाईल काढून घेतला तिथून. मी माझा मोबाईल माझ्या बॅगमध्ये ठेवला होता. मोबाईल माझ्या बॅगमधून त्याने काढून, त्या हवालदारांनी, ते माझा भिलारे नावाचे होते, त्यांनी काढून घेतला माझा आणि काढून घेऊन मला उलटसुलट बोलतात आहे. मी त्यांना सांगतोय साहेब माझ्यावरती गुन्हे दाखल केले, पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, माझ्याकडे अहवाल आहेत, पोलिसांच्या चौकशीमध्येच हे सर्व निष्पन्न झालेलं आहे, खोटं आहे, मी घटनास्थळीच नाही आहे, मी अशा महिलांना ओळखत नाही आहे आणि ह्या महिला त्यातल्याच महिला आहेत की त्यांनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ही मी सांगायचा प्रयत्न करत होतो. परंतु त्या विनायक चव्हाण नावाचे जे काही सिनियर आहेत आताचे, मी त्याची इज्जत करणार नाही. त्या माणसानं माझा सगळ्यांच्या समोर मला अपमानित केलेला आहे. मला बोलतो की तुझा बॉन्ड भरून घ्या. तिथे जे उपस्थित हवालदार होते त्यांना सांगतात की ह्याला उचला, ह्याचा बॉन्ड भरून घ्या, ह्याला तडीपारीची नोटीस द्या. हा सारखा CP साहेबांकडे जातो. आणि या संदर्भामध्ये मी ऑलरेडी 1 महिना पहिले म्हणजे 26/8/2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब देवेन भारती साहेबांना प्रत्यक्ष जनता दरबारमध्ये मी जाऊन हे पेपर घेऊन त्यांना भेटलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनाच्या आधारावरती देवेन भारती साहेबांनी माझी चौकशी, माझ्या अर्जाची चौकशी हे अँटॉप हिलचे क्राईम ब्रांच युनिट 4चे क्षीरसागर साहेबांकडे वर्ग केलेत आहे. तिथे मी जबाब दिलेले आहेत, मी पुरावे सादर केलेले आहेत. मग त्यांना ही माहिती ह्यांना लागलेली आहे, खबर झालेली आहे. म्हणून या लोकांनी मला पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आता हे षडयंत्र केलेलं आहे. मला 3 तास ह्या जे काय चारकोप पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत त्यांनी
आणि तिथले जे काही स्टाफ आहेत भिलारे नावाचा, त्यांनी मला स्टेशन स्वागत कक्षाच्या समोर सिनियर साहेबांच्या सांगण्यावरून मला तिथून माझा मोबाईल त्यांनी काढून घेतला होता. त्याला मी शोधत होतो माझा मोबाईल कुठे द्या म्हणून, तर ते मला सांगत नव्हता आणि त्याच्याकडे मोबाईल त्यांनी खिशात ठेवला होता. आणि मी तिथे असलेल्या उपस्थितांना मी इन्क्वायरी करतो माझा मोबाईल कुठे, तर त्यांनी मला हाताला पकडलं, मला धक्काबुक्की करत मला तडीपार कक्षामध्ये दुसऱ्या माळ्यावरती घेऊन गेले. आणि त्यांनी जबरदस्तीने माझा लॉक खोलला आणि माझा मोबाईल त्यांनी चेक केला. त्यांना कुणी अधिकार दिलेला आहे हा, आणि काही माझ्यावरती कुठला गुन्हा दाखल नसताना वरिष्ठांच्या त्या सिनियर विनायक चव्हाणच्या सांगण्यावरून. आणि ह्या सर्व घटना ज्या आहेत, 24 तारखेची घटना आहे, ही संपूर्ण सिनियर साहेबांचे केबिन आहे, केबिनच्या बाहेर स्वागत कक्ष आणि ठाणे अंमलदार कक्षामध्ये हे सगळे रेकॉर्ड झालेले आहे. मी या संदर्भामध्ये पुन्हा आपले जे CP साहेब आहेत यांना मी लिखितमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. आणि मला ह्या सर्व गोष्टीमुळे, त्या जे विनायक साहेबांच्या जे वागणुकीमुळे माझ्या सर्वांच्या समोर त्यांनी 3 तास मला हॅरेसमेंट केलं, मला आरोपीसारखी वागणूक दिलेली आहे, मला अपमानास्पद केलेलं आहे. आणि माझ्याकडे एवढे अहवाल असताना आमचीच आर्थिक फसवणूक, करोड रुपयाची आर्थिक फसवणूक केलेली आहेत. आणि ह्या भूमाफियांना आणि ह्या राजकीय पक्षाच्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी आणि ज्यांनी माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते निष्पन्न झाल्यामुळे, माझ्याकडे एवढे कागदपत्रे स्ट्रॉंग असल्यामुळे मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्यांनी मला हॅरेसमेंट केलेलं आहे. माझी तब्येत ढासळली, माझा BP हाय झालेला आहे, माझा आता 8 दिवसापासून माझी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. आणि ही सर्व घटना मी माझ्या परिवाराला सांगितल्यामुळं माझा परिवारसुद्धा माझ्या टेन्शनमध्ये आलेला आहे. आणि माझ्या ह्या विनायक चव्हाण आता ह्या अगोदरच्या 2017 पासून ते 2025 पर्यंत जे काही वरिष्ठ पोलीस होते चारकोपचे आणि जे काही वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत, हे तर जबाबदार आहेच. कुठलाही पुरावा नसताना माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करून माझे 6 महिने वर्ष त्यांनी हे सगळं माझे वेळ वाया घालवलं आहे, आर्थिक माझं नुकसान केलेलं आहे. माझे जे घरचं माझं काय सोनं दागिनं जे काय होतं ते सगळं माझं नुकसान झालेलं आहे, सगळं गेलेलं आहे माझं. मी आता माझा परिवार रस्त्यावरती आलेला आहे. आणि ही घटना मी वारंवार पोलीस प्रशासनामध्ये वरिष्ठांकडे मी मांडत असल्याचा राग मनामध्ये धरून ह्या विनायक चव्हाण आताचे जे काय सध्याचे जे काही हे आहेत त्यांनी मला सरळ धमकी देतात ते ACP साहेबांनी, ACP मॅडमच्या समोर, की तू आयुक्ताकडे जातो, DCPकडे जातो, तू कुणाकडे जातो त्याच्याकडे जा, मी बघून घेतो तू काय म्हणजे करू शकतो ते, तुला मी आता खोट्या गुन्ह्यात अडकवणार, तुला अशाशे कलम लावणार, तुला आतमध्ये जेलमध्ये सोडणार, तुला कोण वाचवतं ते मी बघतो, अशा प्रकारे मला त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि ही सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये तिथेच कॅमेऱ्याच्या समोर केलेली आहे. मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय CP साहेब जे काही मुंबईचे देवेंद्र भारती साहेब आहेत, महासंचालक मॅडम आहेत, आणि आपल्या जे काही महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री जे काय आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की हे जे काही भूमाफी आहेत त्यांना जे काही हे मदत करणारे आणि खोटे गुन्हे दाखल करणारे वंचित बहुजन आघाडी असतील, बहुजन मुक्ती पार्टीचे हे लोक आहेत. मी फक्त हे चॅनलच्या समोर तुमच्या मी बोलतोय म्हणजे हे माझ्याकडे हे पुरावे आहेत, हे पुरावे आणि हे अहवालसुद्धा माझ्याकडे हे आहेत एवढे. मग मी एवढे पेपरवर्स तुम्हालाच्याकडे अहवाल सादर करतोय, तरीसुद्धा मला त्यांनी जबरदस्तीने मला तडीपारीची नोटीस दिली आता त्या विनायक चव्हाण साहेबांनी. आता मला 4 मुली आहेत, शाळा शिकतात आहेत, त्यांचं ऑलरेडी हे नुकसान तर केलेलंच आहे. मला वारंवार गुन्हे दाखल करून, खोटे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकलं, माझ्या परिवाराला पण जेलमध्ये टाकलं. आता परत अजून त्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली आणि काही पैशाच्या लालचीमुळे हा विनायक चव्हाण मला अशा प्रकारे मला हॅरेसमेंट त्यांनी केलेलं आहे. तर मी ह्या जे काही संबंधित 2017 पासूनचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल मी स्टेटमेंट दिलेलं आहे, मी पुरावे सादर केलेले आहेत. पण ते सगळ्या फायली DCP साहेब आहेत, संदीप जाधव साहेबांच्या ऑफिसमध्ये पडलेले आहेत. त्याच्यावर सगळे पुरावे सादर करून स्टेटमेंट होऊन पण त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाहीत. अशा 7 ते 8 माझ्या स्टेटमेंट मी वरिष्ठांकडे पोलीस प्रशासनामध्ये CP साहेबांकडे दिल्यामुळं माझ्या स्टेटमेंटा रजिस्टर झालेल्या आहेत. स्टेटमेंटा रजिस्टर होऊन ह्या सर्व स्टेटमेंट आणि पुराव्याच्या फायली तशाच पडलेल्या आहेत. अजूनपर्यंत त्याच्यावरती काहीच कारवाई केली नाही, होत नाही आहे. तर उलट मी CP साहेबांकडे भेट घेतोय, मी माझं म्हणणं मांडतोय, कागदोपत्री लिखितमध्ये पुरावे सादर करतोय. याचा राग मनात धरून असे जे काही नवीन अधिकारी विनायक चव्हाण सारखे जे काही नवीन अधिकारी येतात आणि त्यांना काही लालच दिल्यामुळं ते लोक माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत. तर ह्या सर्व प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर होऊन जे ह्याच्यामध्ये 2017 पासूनचे आता जे काही पोलीस प्रशासनामधले अधिकारी आहेत, भूमाफी आहेत आणि हे जे काही गुन्हे दाखल करणारे जे काही अनोळखी महिला आहेत आणि जे कोण असतील याच्यामध्ये प्रकरणामध्ये त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हायची मागणी करतो. आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत, का तर त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये त्याचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत, ते सुद्धा मी सादर केलेले आहेत. आणि माहिती अधिकारामध्ये ते स्पष्ट झालेलं आहे की ह्यांनी पुरावे नष्ट केलेले वगैरे. आणि जर का
हे सर्व माझ्या आपल्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माझी माहिती तर मी देत आहे, पुरावे पण माझ्याकडे आहेत. आणि मी पहिलंच सांगितलेलं आहे की जर कुणाला माझ्या विरोधात ह्या सर्व प्रकरणामध्ये कुणाला माझ्या विरोधात पोलीस अधिकाऱ्याला वाटत असेल की आवटे खोटं बोलतो किंवा आवटे चुकीची माहिती प्रसार करतो, मी पुन्हा एकदा सांगतो, मी पोलीस प्रशासनाच्या आणि कुणाच्याही विरोधामध्ये नाही. पण ज्यांनी माझ्या विरुद्ध माझ्यावरती अन्याय केलेला आहे, खोटं केलेलं आहे, माझे पुरावे नष्ट केलेले आहेत, माझे आणि षडयंत्र रचून मला खोट्या गुन्ह्यात अडकलेले असे काही अधिकारी आहेत, त्यांची मी नावं दिलेली आहेत आणि माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध मी वरिष्ठांकडे मी सर्व काही पुरावे सादर केलेले आहेत. तर त्याच्यावरती कारवाई होण्याची विनंती आहे. आणि जर का माझ्या जीवाला आणि माझ्या परिवाराच्या जीवाला जर काय कमी जास्त झालं, बरं वाईट झालं किंवा धोका झाला तर हे सर्वजण जिम्मेदार असतील. हे चॅनलच्या माध्यमातून मी माहिती देतो. आपने बताया आपके ऊपर टोटल कितने आरोप लगाए गए हैं? मेरे ऊपर मुंबई में विविध पुलिस थाना में और मुंबई के बाहर, मैं पहला भी बोलना आपको एक चीज़ भूल गया, मेरे ऊपर नासिक में भी मेरे ऊपर अट्रॉसिटी दाखिल किया था. तो मेरे ऊपर कम से कम 14 से 15 मेरे ऊपर झूठे केसेस और झूठे एट्रोसिटी, वो भी गंभीर एट्रोसिटी, रेप, विनयभंग और पोक्सो जैसे गुन्हे दाखिल किया है, जो कि मैं वो महिलाओं को पहचानता नहीं. न तो मेरा वो घटनास्थल पे मैं नहीं हूँ, न तो मेरा वो घटना से कुछ भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नहीं है. ये मैं नहीं बोलता हूँ, ये पेपर वर्क से बोलता है. ये गुना दाखिल होने के बाद और गुना दाखिल होने के पहला भी मैंने इंक्वायरी में भी मैंने पुरावा सादर किया था, तो भी मेरे ऊपर गुने दाखिल हुए. इसको पुलिस प्रशासन भी जिम्मेदार है, क्योंकि मैं तुमको उस घटना का टाइम का एविडेंस सादर कर रहा हूँ, तो भी मेरे ऊपर गुना तुम दाखिल कर रहे हो, क्योंकि वो राजकीय पक्ष है, उनके दबाव में आके उन्होंने गुना दाखिल किया है. तो इसमें से मेरे ऊपर 9 से 10 पुलिस इंक्वायरी के अहवाल जो गुने दाखिल हुए हैं, तकरार दाखिल हुए हैं, वो झूठे हैं ऐसा साबित हुए मेरे पास अहवाल है. और बाकी जो मेरे ऊपर है वो भी झूठे हैं. मैंने वो डिस्चार्ज के लिए एप्लीकेशन के लिए मैं अभी तैयारी किया हूँ. मेरा वो भी घटने से कोई लेना देना नहीं है. खाली मसला ये है कि हम लोग का 60 से 70 लोगों से पैसा, करोड़ रुपए का पैसा ये सरकारी जगह पे भूमा पे लोगों ने खाया है और ये लोग को हमारा पैसा देना नहीं है. और इसमें का कुछ पैसा ये जो पुलिस प्रशासन में जो बैठे हुए जैसे अधिकारी कुछ है, ये लोग को भी वो लोग ने मैनेज किया है. और उसके लिए ये लोग मेरे ऊपर बार बार गुने झूठे दाखिल गए हैं और अभी भी कंटिन्यू मेरे ऊपर दाखिल करने का ये लोग का षड्यंत्र चालू है. तो मैं आपसे एक प्रश्न ये पूछना चाहता हूँ, आप इतने जानकार होते हुए समाज में घूम रहे हैं, आप इतना लड़ रहे हैं, लेकिन एक आम आदमी जो चौकी जाने से डरता है, अगर उनके ऊपर इतने बड़े जोर पड़ा तो वो व्यक्ति तो मुझे लगता है एक सह नहीं पाएगा. उसके बारे में आप क्या कहेंगे? मैं तो ये कहना चाहता हूँ कि मेरे जगह पे दूसरा कोई रहता तो इतना फाइट नहीं करता. 10 साल लड़ने का और पुरावा सादर करके पुलिस प्रशासन में बार बार वरिष्ठ के पास जाके बैठने का, पुरावा सादर करने का, मैं ये सब उसको फाइट किया. मेरा लाखों रुपया इसमें बर्बाद हो गया है. मेरा पूरा घर का पूरा मतलब ये पूरा मेरा बर्बाद हो गया है. और तो भी मैं सच्चा हूँ, इसके लिए मैं ये पुलिस प्रशासन में जो बैठे हो झूठा झूठा कलम लगा, उसको तो मैं एक चैनल के माध्यम से मैं चैलेंज करता हूँ. तेरे में हिम्मत है विनायक चौहान, तो मेरे ऊपर करके दिखा. मेरे ऊपर इतना पुरावा है, मैं ये वकील के पास दे के रखा हूँ और मैं ये फाइट कायदे से करूँगा. भले मैं जेल में जाने के लिए मैं तैयार हूँ, तू झूठा कर मेरे ऊपर, लेकिन मैं जेल में जाने के लिए आने के बाद तो मैं कोर्ट में ये सबमिट कर सकता हूँ तुम्हारे खिलाफ में. और तू ये इतना मेरे पास इसका मैं लिखित में ये चारकों पुलिस स्टेशन हो गए, पुलिस प्रशासन वरिष्ठ में महासंचालक मैडम के पास सब मैंने ये डिटेल्स में दिया हूँ. मेरे पास भी है. भले मेरे को वो झूठा तू केस तुम लोग केस में फंसाएगा तो मैं डरने वाला नहीं हूँ कि मैं सच्चाई का आवाज़ उठाता हूँ, मैं सच के लड़ता हूँ. और किसको भी लगता है कि आउटे मतलब झूठा है या गलत बोल रहा है, वो मेरे सामने बैठे, लाइव बैठने के लिए तैयार हूँ. मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले हुए मैं आपको एविडेंस देता हूं. और जो अधिकारी ने भ्रष्टाचार किया है और जो अधिकारी ने मेरे खिलाफ में पुरावे नष्ट करके मेरे ऊपर झूठा केस किया है, मेरा अर्जी पेंडिंग रख के, उसके भी मेरे पास पुरावा है. वो अधिकारी में भी हिम्मत है तो मेरे खिलाफ में वो कोर्ट में जावे और मेरे ऊपर वो मामला दर्ज करे. उधर में कोर्ट में फाइट करने के लिए मैं तैयार हूँ अधिकारी के खिलाफ में. एक पुलिस अधिकारी जो है न्याय का सुरक्षा करने का दायित्व होता है, लेकिन इतना बड़ा कदम अगर उठाता है, क्या उसे न्यायपालिका का डर नहीं है? ये पुलिस प्रशासन जो है जो है ये जो पुलिस प्रशासन में जो बैठे लोग हैं कुछ, इनका अहवाल जाता है पुलिस इसमें और इनका अहवाल कोर्ट मानती है. लेकिन ऐसे भी मेरे पास कुछ एविडेंस है कि पुलिस प्रशासन के लोग हैं झूठे अहवाल सादर किए कोर्ट में, उनके भी खिलाफ में मैं लड़ रहा हूँ.
तो ये जो है ये खाली पैसे के लिए करते हैं, आरोपी को बचाने के लिए करते हैं। जो पैसा देता है, मैं आरोप कर रहा हूँ कि जो सर्वसामान्य लोग हैं उसको न्याय नहीं मिलता है। 99% जो रेप के गुने हुए, एट्रोसिटी के हो गए, विनय भंग के हो गए, पोक्सो के हो गए, 99% गुने झूठे दाखिल कर रहे हैं, ऐसा मेरा मानना है। क्योंकि मेरे साथ में ऐसा हुआ है। अरे मैं जो औरत को पहचानता नहीं है, जो घटनास्थल पे नहीं हूँ, मेरा कुछ भी संबंध नहीं है, मैं पुरावा सादर कर रहा हूँ, तो भी तुम मेरे ऊपर गुना दाखिल कर रहे हैं। और मेरे पास अहवाल है, मैं झूठ नहीं बोल रहा। जो गुने दाखिल तुम ही किए हो और तुम ही उसका अहवाल बनाया हो, तो मेरा उसमें कुछ नहीं है, तो जिम्मेदार भी तुम ही हो उसके लिए। न्यायपालिका से आप क्या मांग करेंगे? न्यायपालिका से मैं यही मांग करता हूं कि जल्दी से जल्दी मैं ये सीपी साहब को मैं 1 महीने से लगातार, ये 1.5 महीने से मैं ये पत्र व्यवहार कर रहा हूं, पुरावा सादर किया हूं, जवाब दिया हूं, और इसके खिलाफ में जो संबंधित ये लोग हैं इसके ऊपर कार्रवाई नहीं होती तो मैं डायरेक्टली ये सब डॉक्यूमेंट लेके मैं उनके खिलाफ में मुझे मजबूरन में कोर्ट में न्याय मांगने के लिए जाना पड़ेगा। और इसके जिम्मेदार भी सीपी साहब और जो वरिष्ठ है वो जिम्मेदार रहेंगे। ये चैनल के माध्यम से मैं आपको बता रहा हूँ। भक्षक बनेगा तो जनता को सुरक्षा करेगा कौन? न्यायपालिका और महाराष्ट्र पुलिस से निवेदन है, जो लोग इस प्रकार की घटना को अंजाम दे रहे हैं उनको तत्काल कार्रवाई किया जाए और गुनहगारों को जल्द से जल्द जेल में डालकर जनता को सुरक्षित किया। चैनल पे बने रहे, बेल आइकन दबाएं, अपना कमेंट लिखना ना भूलें। धन्यवाद।